सध्या सिडको वसाहती क्षेत्रात स्वच्छतेचे 3 तेरा वाजले आहेत। सिडको हद्दीतील गेले 2 दिवस कचरा न उचलल्याने नवीन पनवेलमध्ये नागरिक त्रस्त झाले आहेत। सिडकोचे कर्मचारी आपल्या विविध मागण्या घेऊन सिडको विरोधात आंदोलन करीत आहेत। अशातच या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून कचऱ्याचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी शेका पक्षाच्या शिष्टमंडळाने सिडको अधिकाऱ्यांकडे केली असून एक निवेदन सुपूर्द केले। दरम्यान सिडको अधिकारी यांनी लवकरात लवकर निर्णय घेतले जाण्याचे आश्वासन दिले आहे। या संपूर्ण प्रकरणावर माजी विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी माहिती दिली। 2 दिवसापासून सिडकोच्या कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे सगळे सफाई कामगार आणि इतर अत्यावश्यक असलेल्या सेवा खंडित झालेल्या आहेत। गेल्या 2 दिवसापासून कचऱ्याचं संपूर्ण नवीन पनवेल सिडको हद्दीमध्ये साम्राज्य पसरलेले आहे। असोसिएशन सोसायटीच्या बाहेर कचऱ्याचे ढीग पसरलेले आहेत। अतिशय दुर्गंधी झालेली आहे आणि या युनियन आणि सिडकोच्या वादामध्ये नागरिक मात्र भरडला जात आहे आणि सरते शेवटी नागरिकांच्या मागणीनुसार आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही जेसीबी आणि डंपर स्वतः लावून कचरा उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ताबडतोब इथे युनियनचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत की ज्यांचा पोटापाण्याचा विषय हा सिडकोशी गेले काही महिन्यांपासून ते भांडत आहेत। त्यांनी एक आम्हाला विनंती केलेली आहे की 2 दिवसामध्ये हा प्रश्न सुटल्याच्या नंतर ताबडतोब आम्ही हा कचरा उचलला जाईल। माझं तर म्हणणं एवढं नाही आहे की आज सिडको अतिशय प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते। आज शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस सुट्टी असताना कोणी याच्यामध्ये कार्यालयात येत नाही आहे। हा लवकरात लवकर प्रश्न सुटला पाहिजे होता, परंतु आम्ही बोलल्याप्रमाणे कचरा तर भरायला सुरुवात केलीच आणि सिडकोच्या कार्यालयात देखील आज कचरा टाकायला आम्ही इथं आलेलो आहोत। सिडकोचे आज आता ताबडतोब पदाधिकारी या शेका पक्षाच्या दणक्याने इथं जागेवर आलेत। त्यांनी एक आम्हाला विनंती केली की कचरा साहेब इथे सिडको ऑफिसमध्ये टाकू नका। आमची तुम्हाला शेवटची विनंती राहील, उद्या ना तर परवापर्यंत हा प्रश्न मार्गी निघेल आणि फक्त 8 तासाची ड्युटी नाही तर संपूर्ण कचरा उचलल्याशिवाय 24 तासामध्ये आम्ही पुढचा कचरा जेवढे काय आम्हाला कॉन्ट्रॅक्टर किंवा ज्या मशिनरी लावून काम केलं जाईल तितका ताबडतोब केलं जाईल असंच आम्हाला आश्वासन आज तिथल्या त्यांचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांनी देखील दिलेला आहे आणि म्हणून आज आमचा हा कचरा निर्मूलन हा करण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाने प्रामाणिकपणे प्रयत्न केला। मी सर्व नागरिकांचा देखील आभार मानेल की त्यांनी आमच्या या आजच्या या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। तसेच प्रीतम म्हात्रे यांनी देखील सिडकोवर टीका करत नागरिकांना न्याय देण्याची मागणी केली। आम्ही कचरा उचलण्याचा एक हेका घेतला होता शेतकरी कामगार पक्षाने, जो कचरा आम्ही उचलायला गेलो स्वतः इथे डंपर आम्ही भरून आणलेले आहेत, पण इथे संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सर्व कामगार इथे आले आणि त्यांनी बंद केला की आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही हे उचलू नका म्हणून तो कचरा तसाच घेऊन आणि त्या कामगारांना सुद्धा तसेच घेऊन आम्ही सिडको ऑफिसवर धडक दिलेली आहे। आणि सिडकोचे आज अधिकारी सुद्धा इथे कोणी मला दिसत नाही आहेत, डॉक्टर सुद्धा कोणी इथे दिसत नाही आहेत आणि खरोखर तो कचरा आता आम्ही इथे गेट समोर आहात, तुम्ही डंपर इथे बघाल तर गेट समोर उभा आहे, पण आम्हाला नागरिकांना सुद्धा त्रास द्यायचा नाहीये। त्याच्यामुळे हा आम्ही सिडकोच्या कार्यालयासमोरच कचरा खाली करून आम्ही जाणार आहोत, पण त्यांनी आम्हाला सांगितलंय की येत्या 2 दिवसात प्रश्न कुठेतरी मार्गी लागेल। आणि श्याम म्हात्रे साहेब, तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष पनवेल शहर या नात्याने मी सांगतो की 100% पाठिंबा आमचा तुम्हाला राहील आणि मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही सुद्धा काही हात लावणार नाही। पण सिडकोला सुद्धा जाग याची आली पाहिजे, तर सिडकोने लवकरात लवकर याची मला तर वाटतं आजच त्यांनी विचार करावा आणि सुट्टीची वाट न बघता कचरा उचलायला लावावा आणि कामगारांच्या सुद्धा मागण्या मान्य कराव्या। दरम्यान शेका पक्षाच्या शिष्टमंडळाने श्याम म्हात्रे यांना त्यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा दर्शविला।